गुड आफ्टरनून स्टुडंट्स. गुड आफ्टरनून सर. आज आपण एक खूपच महत्त्वाचा प्रश्न बघणार आहे स्कॉलरशिपसाठी. ठीक आहे. हा प्रश्न तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. ठीक आहे. तसा प्रश्न खूप सोपा आहे, पण तरीसुद्धा मुलं काय करतात त्याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, चुका करतात. ठीक आहे. आता प्रश्न बघा काय आहे. एका संख्येला 3ने गुणून 7ने भागण्याऐवजी 7ने गुणून 3ने भागले तेव्हा उत्तर किती आलं? 49. ठीक आहे. तर खरे उत्तर किती असते असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर जास्त याच्यामध्ये कन्फ्यूज होण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला मी एक छोटीशी ट्रिक सांगतो याच्यामध्ये. ठीक आहे. तर ही ट्रिक काय आहे, जे काही आपलं उत्तर आलेलं आहे 49, ह्या 49 वर काय करायचं, जी आपली बरोबर क्रिया आहे म्हणजे जी पहिली क्रिया दिलेली असेल प्रश्नामध्ये तीच वापरायची. ठीक आहे. तर काय आहे बघा, एका संख्येला 3ने काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, 3ने गुणायचंय, बरोबर. आणि 7ने काय करायचंय, भागायचंय. काय करायचंय, 3ने गुणायचं आणि 7ने भागायचं. मग आता इथे काय करायचं, आपण 3ने गुणायचं आणि 7ने भागायचं. कळलं? मात्र आता ही जी क्रिया आहे ही परत एकदा करायची. परत एकदा करायची म्हणजेच काय, परत एकदा आपण 3ने गुणायचं आणि 7ने भागायचं. कळलं? मग आता बघा काय होणार, 7 एक 7, 7 साठी 49, 7 एक 7, 7 एक 7, 3 गुणिले 3 उत्तर किती येणार आपलं, 9. तर आपले जे दिलेले ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये 9 आहेत का? कुठे आहे 9 आपला? शेवटचा ऑप्शन. कळालं सर्वांना हे? कोणाला काय अडचण? ठीक. तुमच्यापैकी कोण सोडवलंय फळ्यावर दुसरं गणित? दुसरे गणित त्याच पद्धतीने. काय गणित, एका संख्येला 4ने गुणून 5ने भागायचे होते, त्याऐवजी 5ने गुणून 4ने भाग दिला तेव्हा काय उत्तर आलं आपलं, 25. तर ही संख्या आली, तर ते उत्तर काय असले पाहिजे होते? कोण सोडवलं तुमच्यापैकी? सोडवा. गुणिले कशाने गुणायचं आपल्याला, किती उत्तर आलं आपलं, 16. कळालं सर्वांना हे?